प्राध्यापक एस.एल. परदेशी, इतिहास विभाग, रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला वाणिज्य महाविद्यालय पनवेल, TY BA प्रामुख्याने असहकार चळवळ याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. असहकार चळवळ म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ सरकारला कुठल्याही प्रकारे सहकार्य न करणे. प्रामुख्याने ही असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केलेली होती आणि या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे आपण जर बघितलं तर महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रामुख्याने अशा स्वरूपामध्ये चळवळ सुरू केलेली होती आणि त्या ठिकाणी जवळजवळ महात्मा गांधी हे 25 वर्ष हे आफ्रिकेमध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांनी अशा स्वरूपामध्ये चळवळ सुरू केलेली होती. ज्या वेळेला महात्मा गांधी हे भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांनी ही चळवळ सुरू केलेली होती. प्रामुख्याने आपण जर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जर बघितली तर 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि इथूनच खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली. त्याच्या अगोदर 1857 मध्ये भारतीय लोकांनी उठाव केलेला होता आणि हा उठाव ब्रिटिश सरकारने मोडून काढलेला होता आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जवळजवळ 20 वर्ष ही राष्ट्रीय काँग्रेस अत्यंत मवाळ स्वरूपामध्ये होती, म्हणजे मवाळ कालखंड आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला 1905 ते 1920 पर्यंत प्रामुख्याने लोकमान्य टिळक यांचं कार्य आपल्याला सांगता येईल. लोकमान्य टिळकांनी प्रामुख्याने या राष्ट्रीय काँग्रेसला लढाऊ स्वरूपामध्ये प्रामुख्याने स्वरूप प्राप्त करून दिलं. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल 1920 ते 1947 हा जो कालखंड आहे हा प्रामुख्याने महात्मा गांधी किंवा गांधी युग या नावाने ओळखला जातो. महात्मा गांधींनी ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांनी पूर्ण भारत हा फिरून काढलेला होता आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एक चळवळीची आवश्यकता होती आणि त्या दृष्टीने प्रामुख्याने त्यांनी चळवळ केल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने आपण जर बघितलं तर असहकार चळवळ ज्या वेळेला गांधीजींनी सुरू केली त्यावेळेला प्रामुख्याने त्याचे जे कार्यक्रम होत आहे प्रामुख्याने ब्रिटिश सरकारने भारतीय लोकांवर जे अत्याचार केले होते त्याला विरोध करण्यासाठी ही चळवळ प्रामुख्याने सुरू केलेली होती. प्रामुख्याने ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार करून जवळजवळ 2000 लोकांना त्यांनी ठार मारलेलं होतं आणि याला विरोध करण्यासाठी सरकारने हंटर आयोग हा स्थापन केलेला होता. पण दुर्दैवाने या गोळीबारामध्ये जो अधिकारी होता डायर याला प्रामुख्याने त्यांनी निर्दोष सोडलेलं होतं आणि त्याचबरोबर 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर प्रामुख्याने ब्रिटिशांनी या युद्धामध्ये भारताचा सहभाग हा प्रामुख्याने नोंदवला होता. त्याचबरोबर पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान या देशाचा पराभव झाला आणि तिथला जो खलिफा होता म्हणजे मुसलमान धर्मामध्ये प्रामुख्याने ज्याचा आदेश पाळला जातो तो खलिफा हा या खलिफाची सत्ता इंग्रजांनी नष्ट केलेली होती आणि म्हणूनच खिलाफत चळवळ ही भारतामध्ये सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर प्रामुख्याने आपल्याला हे सांगता येईल की ही चळवळ सुरू झाल्यानंतर प्रामुख्याने आपल्याला हे आंदोलन सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या आंदोलनामध्ये प्रामुख्याने जे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल का नागपूर अधिवेशनामध्ये ही चळवळ याला रंगरूप देण्याचं कार्य महात्मा गांधी यांनी केलेलं होतं. या चळवळीमध्ये प्रामुख्याने काय होतं, सरकारी नोकऱ्या आणि पदव्या याचा त्याग करणे. म्हणजे सरकारी जर नोकरी असेल तर राजीनामा देणे, त्याच्यानंतर सरकारने ज्या पदव्या दिलेल्या होत्या म्हणजे सर असेल किंवा बहादूरशाह असेल यासारख्या पदव्या प्रामुख्याने त्याचा त्याग करणे. दुसरं सांगतील आपल्याला सरकारचे जे सभा समारंभ असेल याच्यावर बहिष्कार टाकणे. तिसरं सांगता येईल शाळा महाविद्यालय यामधून मुलांना काढून घ्यायचं आणि राष्ट्रीय शिक्षण त्यांना देण्याचं कार्य करायचं.
त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल प्रांतिक निवडणुका याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकायचा. त्याच्यानंतर परदेशी मालावर बहिष्कार टाकणे, म्हणजे ब्रिटिश सरकारने जो माल भारतामध्ये विकण्यासाठी आणलेला होता त्याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकायचा. आणि स्वदेशी माल म्हणजे भारतामध्ये तयार होणारा माल याचा वापर भारतीय लोकांनी करायचा. त्याच्यानंतर दारूबंदी, प्रामुख्याने भारतामध्ये दारूबंदी याचा पुरस्कार केलेला होता आणि जे दारूचे दुकाने होते त्याच्यासमोर प्रामुख्याने विरोध करायचा. अशा प्रकारे गांधीजींनी हा कार्यक्रम सुरू केलेला होता. ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण भारतामध्ये ही सुरू झालेली होती आणि लाखो विद्यार्थी यांनी शाळा, कॉलेज, महाविद्यालय याच्यावर बहिष्कार टाकलेला होता. दुसरं सांगता येईल आपल्याला प्रामुख्याने स्वदेशी, याच काळामध्ये स्वदेशी वस्तू लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल का प्रामुख्याने हा जो कार्यक्रम होता हा पूर्ण भारतामध्ये सुरू झालेला होता आणि पण दुर्दैवाने ही चळवळ सुरू असताना जवळजवळ 2-3 वर्ष पूर्ण भारतामध्ये ही चळवळ सुरू होती. पण दुर्दैवाने 1922 मध्ये एक अप्रिय अशी घटना घडली. आंदोलनकर्त्यांनी एक पोलीस चौकी जाळून टाकली आणि त्याच्यामध्ये 22 पोलीस मारले गेले आणि शेवटी महात्मा गांधीजींनी ही चळवळ मागे घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे थोडक्यामध्ये स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ही असहकार चळवळ ही अतिशय महत्त्वाची. तुम्हाला माहित असेल महात्मा गांधीजींनी प्रामुख्याने भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अशा वेगवेगळ्या चळवळी या सुरू केलेल्या होत्या. प्रामुख्याने असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल, दांडी यात्रा असेल, 1942 ची चळवळ असेल, या चळवळीमधून गांधीजींनी काय केलं, भारतीय लोकांमध्ये जनजागृती करण्याचं कार्य केलं. त्याचबरोबर याच काळामध्ये त्यांनी दांडी यात्रा सुद्धा सुरू केलेली होती आणि दांडी यात्रा सुरू करून मिठाचा सत्याग्रह हा गांधीजींनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. थोडक्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये असहकार चळवळ ही अतिशय महत्त्वाची.